आणि पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करेल अक्षय. आमच्या व्हीआयपी कक्षा टोकाकडनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. दोन खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळतात. एक वायडिश लॉंगांच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतोय आणि दुसरा खेळाडू पाहिला तर डीप लॉंग ऑफच्या दिशेने अगदी सरळ आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. पण कशा प्रकारे सुरुवात इथे मात्र अक्षय आपल्या संघासाठी या ठिकाणी देतोय. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जर पाहिलं तर इताडे संघाचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. परंतु नक्कीच कुठेतरी त्यांच्याकडे चूक झाली आणि मात्र त्या स्पर्धेपासून मात्र हा संघ पूर्णपणे वंचित राहिला होता. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया या संघाची कशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन लेट्स प्ले. षटकातील पहिला चेंडू अतिशय जबरदस्त या ठिकाणी डिलिव्हरी पाहायला मिळतोय. अगदी या ठिकाणी कातेत पकडलाय पंचांचा बोट आकाशाकडे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र फलंदाज माघारी पडतोय राहुल. What a magnificent start by अक्षय सुरेकर. आणि तुम्ही पाहिलं असेल योगेश की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील अक्षयनं अप्रतिम गोलंदाजी केली होती. प्रत्येक मॅच मध्ये टिच्चून मारा केला होता. जो फॉर्म होता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अक्षयचा तोच फॉर्म या ठिकाणी देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्याच बॉलवर अगदी बँग ऑन टार्गेट चेंडू ठेवला होता. इस्टेनच्या रोखानं फलंदाजाला बीट केलं. चेंडू पायावर आदळला आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात राहुल बाद होऊन तंबूत परतलाय, जो एक चांगला क्लासिकल बॅट्समन होता. कोणीची खूप मोठी उपलब्धी मित्र म्हणे गोलंदाज अक्षय साडी. कारण तुम्ही जर पहिल्याच चेंडूवर जर नक्कीच विकेट्स प्राप्त करता तर नक्कीच कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल. आणि पाहूया या षटकाचा अंत मात्र कसा असेल. नवीन फलंदाज विकेश. इथे मात्र चेंडू खाली राहतो. या नियंत्रण पाहायला मिळत नाही. फलंदाजीमध्ये खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडूची आपण जर नक्कीच फेकी जर पाहिली तर ऑफस्टेटला होती. तर खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षयकडे पाहतोय. आणि आता मात्र कुठेतरी जोगेंद्र मात्र या ठिकाणी विकेशला कानमंत्र देतोय. डॉट डिलिव्हरी. यवई संघ तुम्ही 1 वाजता दुपारी या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. 1 वाजता यवई टीम लक्षात घ्या. लॉंग रन अप पाहायला मिळतोय. वरतो विकेटने पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र गतीमध्ये बीट होतोय. ज्याप्रमाणे मात्र फलटका खेळायचा होता त्या वेगाने चेंडू आला नाही. आणि त्याचमुळे पाहतो की जो शॉर्ट स्विंग नंतर करायचं होतं विकेशला तो मात्र फटका तो मात्र खेळू शकला नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आणि आतापर्यंत अक्षय या षटकामध्ये एकही धाव खर्च करत नाही. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची सुरुवात वैजोळे टीमची आपल्याला पाहायला मिळाली होती बॅटिंग मध्ये. पहिल्या 4 चेंडूंवर त्यांना एकही धाव जोडता आली नव्हती. 5व्या चेंडूवर खातं उघडलं गेलं होतं. आता पाहायचंय कितव्या बॉलवर खातं उघडतंय. भावाळे संघाचा आखोटप्प्याचा बॉल होता, पुल करायचा होता, मात्र चेंडू बॅटवर आला नाही. परंतु अवांतर धाव मिळते. वाईटचा इशारा पंच गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र अवांतर धावेच्या स्वरूपात जय बजरंग भावाळे ए संघाचं खातं उघडलं जात आहे. नक्कीच कुठेतरी चेंडू जर आपण पाहिला तर उजव्याच्या थोडस बाहेर पाहायला मिळालं. अगदी मात्र या ठिकाणी चांगला डिसिजन पंच गोकुलदास पाटील यांच्याकडे पाहायला मिळतोय. परंतु बॅटच्या स्वरूपात आता मात्र एकही धाव पाहायला मिळत नाही. एकही फलंदाजाला आतापर्यंत आपलं स्वतःचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन करता आलं नाही. त्याचं कारण गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळते. आता मात्र बेस्ट टाइम फटका. चेंडू हवेत. कुठला शतरक्ष मात्र सज्ज नाही. दैवत वेलेकडे मात्र चांगला प्रयत्न केला, परंतु चेंडूला मात्र गॅदर करू शकला नाही आणि चेंडू मात्र निघून जातो. या पंचांचा इशारा चौकार. प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा केली होती. कॅप्टन दैवत वेळेकरनं डीप मिड विकेटला फिल्डिंग करतोय आणि अगदी आपल्या डावीकडे 12 ते 15 पावलं धावत गेला होता. खूप छान प्रयत्न. मी म्हणेन की प्रयत्नांना त्यांच्या पूर्ण मार्क्स द्यावेच लागतील, 100 पैकी 100. परंतु झेल हातातून निसटलाय आणि त्याचा फायदा आता उचलण्याचा प्रयत्न असेल विकेटच्या माध्यमातून. जीवदान मिळाले विकेटला. 4 धावा देखील मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 1-5. खूप कडक मॅच ही होईल असं वाटतंय. दोन्ही चांगल्या टीम्स आहेत. पुढचा बॉल यावेळेस बोल्ड फुलर लेंथ बॉल होता. फ्लिक लगावण्याचा प्रयत्न, खूप जास्त अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी गवी फुलाया नगरी नगरी गवी फुलाया नगरी नगरी आता गेलो मी पंढरीला एवढे किती मित्र म्हणेन खूपच चुकीचा फटका मात्र पाहायला मिळाला कारण अगदी सफल झाले ते ऑफस्टिकच्या बाहेर आणि इनकेस ऑनसेटला या ठिकाणी मात्र प्लेक करायचा होता परंतु की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही आणि सरळ मात्र चेंडू जाऊन इष्टांवर मात्र या ठिकाणी धडकतोय दुसरा झटका या ठिकाणी भावाली संघाला इथे मात्र पुन्हा एकदा मिक्स टाइम फटका चेंडू बराच वेळ हवेत परंतु झेल होण्याची मात्र कोणतीही संभावना पाहायला मिळाली नाही दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या शेडी मात्र डीप मध्ये चेंडू जोपर्यंत या ठिकाणी अडवला जातोय तोपर्यंत मात्र फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या संघाची धावसंख्या 3 धावेने पुढे जात असताना 2 गडी बाद 8 यापुढील जो सामना असणार आहे दोन्ही संघाचे संघनायकाने सज्ज राहायचं आहे अचानक देवास्फोट जानवल संघाचा संघनायक आणि एजी स्फोट वाकीपाडा संघाचा संघनायक पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेच नाणेफेकी होईल तर दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं आहे या पुढील सामन्यासाठी अतिशय सुंदर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय या सामन्याचं अक्षय सुरेकर यांच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात दोन मोठे यश मिळवून दिले आपल्या टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षयनं नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे इताडे टीमचा आणि आता येणाऱ्या गोलंदाजांमध्ये आपण पाहायला गेलो तर अनुभवी गोलंदाज असतील दैवत वेळेकर असेल संजय असेल त्याचप्रमाणे विशाल देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडूंचा चांगला भरणा आहे इताडी टीमकडे आणि दुसरीकडे आपण भावाळी टीमचा जरी विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगले चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यामध्ये अनंता केणे हे सिनियर प्रो आहेत चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत चांगली कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी केली होती आणि दुसरे आपण खेळाडू पाहिले तर विकेश हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जोगेंद्र लेफ्ट हँडेड बॅट्समन सध्या खेळपट्टीवर अविनाश त्याला साथ देतोय 8 धावा धावफलकावर झालेले आहेत वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे विनंती असेल दोन्ही टीम्सना जास्त वेळ दौडू नका जेणेकरून 5-5 षटकांचे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज आणि स्वतः संघनायक दैवत वेळेकर आत्मविश्वास भरपूर वाढला असेल कारण भिवंडी प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची मॅगी 11 टीमसाठी निवड झालेली आहे ऑक्शन मध्ये त्यांना बोली लावण्यात आली बरेचशा खेळाडूंना बोली लावण्यात आली नाही परंतु दैवत यांना बोली लावण्यात आली कारण त्यांच्याकडे तेवढं टॅलेंट आहे असं मी म्हणत नाही की इतर खेळाडूंना ज्यांना खरेदी केलं नाही त्यांच्याकडे टॅलेंट नाहीये परंतु एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट दैवतकडे खोलो टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला मिडॉनला फिल्डर आहे धावचीची संधी ओ डायरेक्टेड अँड इज गॉन बिग विकेट क्षेत्रक्षण पाहिलं आपण या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने नवनाथ होते आणि नवनाथने मात्र या ठिकाणी डायरेक्ट आपण जर पाहिलं तर इष्टांवर निशाणा साधला काय इथे मात्र या ठिकाणी टेक्निक पाहायला मिळते लागणारा तिसरा झटका अविनाशच्या रूपाने चांगली सुरुवात केली होती अविनाशने आपल्या इनिंग्सला कारण पहिल्या चेंडूवर 3 धावने आपलं अकाउंट ओपन केलं होतं परंतु ती मोठी इनिंग्स मात्र तो खेळू शकला नाही याचं कारण हे धावचीच्या स्वरूपात मात्र ठिकाणी अविनाश माघारी परततोय आणि ज्या पद्धतीने अविनाश बाद झालाय ते खूपच दुर्दैवी म्हणता येईल सिंगल घेण्याच्या नादात बाद झाला एक चांगला प्लेअर होता 3 धावा जोडल्यानंतर बाद झालाय नवीन बॅट्समन सूरज मैदानाच्या आतमध्ये पडझड होताना दिसते सुरुवातीपासूनच भावाळे ए संघाची पुढचा बॉल घेऊन दैवत यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर हा षटकार
बॅट लागली बॉलवर, त्यामुळेच पंचांनी फलंदाजाला नॉट आऊट घोषित केलंय आणि पंचांचा निर्णय अंतिमच राहणार आहे या स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॉल होता, मात्र षटकार लागल्यानंतर ज्या पद्धतीनं कमबॅक करून दाखवलंय दैवतनं, यॉर्करलेन चेंडू टाकला होता, ते वाखाणण्याजोगं आहे. हो नक्कीच, आणि अपील सुद्धा पंधरा खूपच जोरदार अपील पाहायला मिळाले, परंतु नक्कीच कोणत्या प्रकारचा आत्मविश्वास नव्हता. परत पंतांची मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. या एक चांगल्या गोलंदाजाची इथे मात्र निशाणे दाखवताना दैवत वेलेकर, कारण पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केला, एक षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळतो. हा चेंडू आहे ऑफ ड्राईव्ह, चांगल्या प्रकारे काय शतरक्षण इथे मात्र सादर करतोय नवनाथ, अगदी आपल्या स्वतःला झोकलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी हा ना कॉलिंग पाहायला मिळत नाही, चुकीचं या ठिकाणी कॉलिंग, आणि मात्र फलंदाज धावतोच्या स्वरूपात अजून एक इथे मात्र माघारी सूरज. फलंदाजी करतोय, धावचीतच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद झालाय आतापर्यंत. दुसरं षटक सुरू आहे, धावसंख्या 17. धावसंख्या तर चांगली दिसते आपल्याला, परंतु 4 महत्वाचे फलंदाज खूप लवकर बाद झालेत आणि त्यामुळेच थोडासा बॅकफुटला आहे या मॅच मध्ये जय बजरंग भावाळे ए संघ. सूरज बाद झालाय, एक सूर्य आता सूरज आकाशामध्ये तळपतोय आणि एक सूरज ज्यांच्या आठवणी सदैव आमच्या हृदयात राहतील, आमचे परम मित्र ॲडव्होकेट स्वर्गीय सूरज पाटील, जे आपल्यामध्ये आज नाही आहेत. काळाने घात केला. हा बॉल खूपच दिशाहीन आहे आणि सर्वांनाच बीट करून बॉल चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या दिशेनं वेध घेतोय, सीमारेषेचा फिल्डर पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न असेल का? प्रयत्न तर होता, परंतु संधी मिळत नाहीये आणि योग्य डिसिजन पंचांचा देखील आणि फलंदाजांचा देखील. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. 3 अवांतर धावा. दैवतकडून ह्या अपेक्षा नसतात की अशा प्रकारे स्वेअर गोलंदाजी तो करेल आणि स्वतःशीच नाराज दिसतोय. त्याला देखील माहिती आहे की खूप मोठी चूक केली आहे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असणार आहे या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक चेंडू फार क्रुशियल असणार आहे. प्रत्येकी 5 षटकांचा हा सामना आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. भावाळी ए संघाविरुद्ध. धावसंख्या 4 बाद 20. नक्कीच कुठेतरी मात्र 4 गडी गमावल्यानंतर एक पार्टनरशिपची आवश्यकता असेल भावाली संघाला, परंतु या ठिकाणी मात्र खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्करलेन डिलिव्हरी होती, स्वतःला मात्र या ठिकाणी चेंडूला सन्मान दिला. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण करतो या फलंदाज सुजित, आणि धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना या ठिकाणी 21. इनिशियल ओव्हर्समध्ये यॉर्कर्स टाकणं थोडंसं अवघड असतं. मग ते लेदर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट, चेंडूवर ग्रिप बरोबर मिळत नसते गोलंदाजांना. परंतु आपण पाहतोय की दैवतचं एक्झिक्युशन चांगले राहिले. जेव्हा यॉर्कर टाकण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा तो यॉर्कर्स चांगल्या पद्धतीने पडलेत देखील, परंतु एक अवांतर चेंडू देखील टाकलाय आणि एक थोडासा कमजोर बॉल होता ज्याच्यावर जोगेंद्रने षटकार लगावला. जोगेंद्र 8 धावांवर खेळतोय, चांगली बॅटिंग करतोय आणि त्याचं शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबून राहणं फार गरजेचं असेल भावळी टीमसाठी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि अगदी इष्टांच्या मधोमध सापडलाय फलंदाज जोगेंद्र. बॅट्समन आउट. पाहायला मिळतो आणि खूप मोठी विकेट्स मित्र याने या ठिकाणी दैवतने मात्र प्राप्त केली आपल्या संघासाठी, कारण जोगेंद्र सलामी आला होता. एक षटकार त्या बॅटमध्ये आपण नक्कीच पाहिलं, परंतु त्यानंतर आपण पाहतो की या षटकाचं विश्लेषण केलं, एक षटकार पाहिलं, परंतु नक्कीच पूर्ण षटकामध्ये किमान 3 यॉर्कर लेन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्या चेंडूला मात्र ब्रह्मास्त्र म्हटलं जातं गोलंदाजांसाठी, आणि त्या ब्रह्मास्त्राचा इथे मात्र चांगल्या प्रमाणे वापर केला दैवतने. धावसंख्या पाहू शकतो आपण 5 गडी बाद 21, आणि आता मात्र 7व्या क्रमांकावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंता केने. अनंतावर आता मात्र खूप मोठी जबाबदारी असेल, कारण या षटकानंतर अजून 3 षटकांचा खेळ पाहायला मिळणार आहे. आणि पाहूया किती धावांचा लक्ष इथे मात्र उभारण्यामध्ये यश प्राप्त होते जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाला. षटकं तर भरपूर शिल्लक आहेत, परंतु निम्मा संघ गारच झालाय.
आणि त्यामुळेच संघ अडचणीत सापडलेला आहे. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागलेत. दैवतचे काय जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळाले. 3 परफेक्ट यॉर्कर टाकले त्यांनी त्यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता अक्षय सुरेकर आक्रमण कंटिन्यू ठेवतायत. अक्षयनं जबरदस्त मारा केलाय पहिल्या ओव्हरमध्ये. 8 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून अक्षयकडे पाहिलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड ऑफ ऑफसाईडचं हे फील्ड प्लेसमेंट. टप्प्याचा बॉल पुल केलाय, चेंडू हवेत आहे. फिल्डर पोहोचेल का त्या ठिकाणी बघूया. यस, फलंदाज बाद. गुड कॅच. थँक्यू. लक्षात घ्यायचं आहे क्रॉसिंग कोणत्या प्रकारची नाही आहे, परंतु बाद होणारा फलंदाजाने थोडंसं वेगात जायचं आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा अगदी वेगातच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. खूपच छान झेल इथं मात्र पाहतोय आपण वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेने पाहिलं तर दैवतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कुठेतरी रनिंग हँड कॅच पाहायला मिळाली. खूपच अंतर होता, परंतु नक्कीच तो अंतर कापून योग्य त्या वेळी सुरक्षित हाताने जोडी पाहायला मिळाली. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळते इनेट नंबर तुषार. 8व्या क्रमांकावर हा फलंदाज पाहायला मिळतोय. जास्त सावधगिरी पाळली तर नक्कीच ते आपल्यालाच कुठेतरी घाती होत असते. आणि कुठेतरी मात्र मी म्हणेन जबरदस्त भावले संघाने सावधगिरी पाळली आणि त्याचमुळे पाहतो की 6 गडी त्यांचे स्वस्तात बाद झाले. आणि म्हणून जर आपण स्थिती पाहिली तर 6 गडी बाद फक्त आणि फक्त 21 धावफलकावर. जिथे सावधगिरी बाळगायला पाहिजे तिथे बाळगायलाच पाहिजे, परंतु जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा चेंडू गॅप मधून खेळणं देखील गरजेचं आहे. आउटफील्ड ओव्हरऑल ठीकच आहे मी म्हणेन, थोडीशी वर खाली जरूर आहे, परंतु गॅप मध्ये खेळण्याचा जास्त प्रयत्न होत नाहीये. चांगला बॉलला सन्मान दिलाय, अनंतानं ड्राईव्ह केलाय चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या दिशेनं. फंबलिंग झाली थोडीशी आणि त्याचा फायदा लगेच उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. आता अनंतावर संपूर्ण भिस्त असणार आहे. या ठिकाणी जी षटकं बाकी आहेत अजूनही आपण पाहतो की फक्त सुरुवात झाली 3ऱ्या षटकाला आणि यानंतर देखील 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे. तब्बल 16 चेंडू शिल्लक आहेत. ते 16 चेंडू कशा प्रकारे खेळून काढायचे याचा विचार अनंताला जास्तीत जास्त करावा लागणार आहे, कारण 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. यानंतर काही फारशी बॅटिंग त्यांच्याकडे नाहीये. धावसंख्या 23. हो नक्कीच. आणि मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न असेल अनंताच्या माध्यमातून. परंतु पाहूया कशा प्रकारे खेळ त्याच्याकडे पाहायला मिळतोय. इथे मात्र पास सेन्सिबल क्रिकेट छोट्या बॅकलिपचा इथे मात्र वापर करतोय, कारण प्रयत्न केला कदाचित आपण झेलबाद सुद्धा होऊ शकतो. या मोठे पटके सुद्धा पाहायला मिळू शकतील, परंतु या ठिकाणी एक छोटीशी पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायटिंग स्कोर उभा करायचा असेल, कारण तुषारकडे आपण पाहतो की जास्त तेवढा अनुभव नाही. कारण तुषार अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की याला संधी उपलब्ध होत नसते, त्याच्याकडे सरावाचा कुठेतरी अभाव असेल. परंतु अनंत हा खेळाडू असा आहे की कोणत्याही क्षणी या सामन्याची काय पलट करू शकतोय. निश्चितच जर शेवटपर्यंत थांबला तर कदाचित एका षटकामध्ये तो 20 ते 25 धावा देखील जोडू शकतो, एवढी कुवत आहे अनंतामध्ये. ओ जबरदस्त बॉल प्लेड ऑन होतोय. बॅट्समन इनसाइड एज लागल्यानंतर चेंडू डाव्या एष्टीवर जाऊन हिट होतोय आणि फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय सुरेकरच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिले आणि आता या ओव्हरमध्ये देखील 2 गडी बाद केलेले आहेत. तब्बल 4 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम भेदक भीषण तिखट मारा अक्षय सुरेकरच्या माध्यमातून आणि अक्षरशः दाणादाण उडालेली आहे या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये. जय बजरंग भावाळे ए संघाची धावसंख्या 7 बाद 24. मी म्हटलं होतं की अजय या तुषारकडे तेवढा नॉलेज नाही जास्त, तो क्रिकेट खेळत असतो. त्याचमुळे पाहतो की एक चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहिला आणि नक्कीच गोलंदाज अक्षयने मात्र डाबेष्टी उद्ध्वस्त केली. आता मात्र कुठेतरी नवीन फलंदाजाने अजय अनंताला साथ देणे फार गरजेचं आहे. तुमच्या संघाला इथे मात्र नक्कीच गोलंदाजासाठी एक योग्य धावसंख्या उभा करायची असेल तर मात्र ठिकाणी योगेशला नक्कीच कुठेतरी चांगली भूमिका पार पाडावी लागेल. परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल अक्षयचं. दुसरं षटक हाताळतोय आपल्या स्पेलमधील. आतापर्यंत 4 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या. हा देखील यॉर्कर लेन चेंडू आहे योगेशसाठी, परंतु उजव्याष्टीच्या थोडा बाहेर होता. बीट केलाय बॅट्समनला. भन्नाट वेग देखील दाखवलाय अक्षयनं आणि अचूक टप्प्यावर त्यांनी भर दिलाय. आपण पाहिलं की एष्ट्यांच्या रोखाने जास्तीत जास्त गोलंदाजी दैवतने देखील तेच कार्य केलं. यॉर्करचा चांगला वापर केला आणि यॉर्कर चेंडूंवर त्यांनी विकेट्स प्राप्त केलेले आहेत. काही कमजोर चेंडू पाहायला मिळाले, मात्र त्या चेंडूंचा फायदा फलंदाजांना उचलता आला नाही. फक्त एक षटकार आपल्याला आतापर्यंत या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे.
आणि एक चौकार. त्या व्यतिरिक्त चांगले शॉट्स पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज आहे परंतु चेंडू जातो इनफिल्डच्या वरून फाईन लेगच्या दिशेनं. तीन तीन खेळाडू चेंडूच्या मागे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा जरूर मिळतील बॅट्समन योगेशला. ओहो, ओव्हर थ्रो आणि बॅकअप करण्यासाठी जे खेळाडू होते ते चुकीच्या जागेवर पाहायला मिळाले आणि त्यामुळे तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 3 धावांनी धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 7 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. पार्टनरशिप होताना दिसलीच नाही. हो नक्कीच धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं आता मात्र फार गरजेचं आहे जय बजरंग स्पोर्ट भावाली संघासाठी. आणि आपण पाहू शकतो की आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होत असतोय. तर नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी या पुढील सामन्यामध्ये आपण अचानक देवा स्पोर्ट जानवत संघाने इंडिया ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि त्यांचे सर्वेसर्वा सन्माननीय जानवतचे प्रसिद्ध उद्योजक राहुलजी कशिवले आणि त्यांचे छोटे बंधू या दोघांना एक मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं ओम साई आमने लोणाट क्रिकेट माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या 2 गोलंदाजांनी डावाला अक्षरशः खिंडार पाडलाय. आता गोलंदाजीसाठी येतोय विशाल परटवाळे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट लाईफ, मात्र फिल्डर दूर आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झालाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू वळतोय त्या ठिकाणी आणि निघून जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. थँक्यू. फटक्यामध्ये अजय पाहिजे तर कॉन्फिडन्स नव्हतं, परंतु कुठेतरी आउटफील्ड थोडीशी खराब असल्याकारणे मात्र चेंडू सीमेरेषेला मात्र ठिकाणी जाऊन धडक देतोय आणि योगेशच्या बॅटमध्ये मात्र आपल्या या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या नक्कीच पुढे जाते. तब्बल 31 धावा. हा चेंडू पाहिला तर स्वेर आहे, पंच नक्कीच या ठिकाणी आमच्याकडे वळतायत. उजवे वाईटचा इशारा. 32 धावा धावफलकावर. अजूनही आपण पाहिलं तर चांगले 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. योगेश देखील बऱ्याचदा वरच्या क्रमांकावर खेळलेला आहे. टॉप ऑर्डरचाच बॅट्समन आहे, त्यामुळे त्याला देखील कमी लेखता कामा नये. पहा, चांगला फटका, अगदी जमिनी मार्गाने चेंडू जातोय. वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफील्ड दैवतच्या माध्यमातून 2 धावा मिळत आहेत. ह्या धावा फारच उपयुक्त असणार आहेत. भावाळे संघाने जर 5 षटकांमध्ये 50 पर्यंत मजल मारली योगेश, तर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते. कारण भावाळे टीमची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे, जे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं. हो नक्कीच नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य ती धावसंख्या इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो या आणि शुभ आगमन झालेला आहे. जानवत संघाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राहुलजी कशिवले आणि त्यांचे छोटे बंधू दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या वतीने आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाचे संघनायक, जानवत संघाचा संघनायक आणि वाकीपाडा संघाचा संघनायक. इनसाइड एज बॉल जातोय शॉर्ट फाईन लेगला. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली, मात्र एक धाव तरी देखील कंप्लीट केली अतिशय वेगानं दोन्ही फलंदाजांनी. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आपल्या उजवीकडे गेला होता शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू अडवला खरा, परंतु एक धाव घेण्यापासून थांबू शकला नाही फलंदाजांना. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावांसाठी संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे भावाळे टीमचा. धावसंख्या झाली आहे 35 धावा. आपल्या स्क्रीनवर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. आपण जानवत संघामध्ये आपण पाहिलं तर परागडला सुद्धा खेळताना पाहणार आहोत. पाहू शकता आपण प्रसिद्ध उद्योजक राहुलजी कशिवले आणि त्यांच्या बाजूला आपण पाहू शकता स्पर्धेचे आयोजक आणि या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मदनजी दत्तू जाधव. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र चेंडूला येऊ दिले. शेवटच्या शेडी मात्र बॅटचं तोंड उघडलं, फक्त दिशा दिली शॉट थर्डमॅनला मात्र या ठिकाणी पंचांचा बायच्या इशारा.
का एक जबरदस्त जुना जाणता खेळाडू 10व्या क्रमांकावर खेळतो, यावरूनच कळतंय की किती डेप्थ आहे बॅटिंग मध्ये. परंतु हे फक्त कागदावर आपल्याला पाहायला मिळालेले आहे या मॅच मध्ये सध्या तरी, की कागदी घोडे भरपूर आहेत मैदानामध्ये. प्रत्यक्ष जे प्रदर्शन आहे, जी कामगिरी आहे ती फारच कमकुवत पाहायला मिळाली आहे या पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये. इताडे संघाच्या विरुद्ध खेळत असताना जय बजरंग भावाळे ए संघाची अक्षरशः पडझड झाली, घसरगुंडी उडाली. धावसंख्या 8 बाद 36, 4 षटकांची समाप्ती झाली. हो, नक्की तुमचं नाव किती मोठं आहे त्याला महत्व नाही, तुमचं कार्य किती चांगलं आहे त्याला फार महत्व आहे. आणि तेच दृश्य आपण पाहतो या धावफलकावर. अनेक युवा खेळाडू आपण पाहिले, चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु नक्कीच मोठी इनिंग्स मात्र खेळू शकले नाही. याचं कारण गोलंदाजाने मात्र या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व राखलं या मॅच मध्ये. इथे मात्र या ठिकाणी राऊंड द विकेट मात्र गोलंदाजी करतो या गोलंदाज रितेश, परंतु नक्कीच चुकीची दिशा निवडली, कारण उजवीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. पंचांची दुनिया समांतर वाईटचा इशारा. धावसंख्या पाहू शकता आपण 37 धावा. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चौथा गोलंदाज आपण संजयला पाहिलं होतं, अनुभवी गोलंदाज. परंतु या मॅच मध्ये रितेशला संधी मिळते, एक युवा गोलंदाज आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न निश्चितच तो करेल. परंतु समोर एक खंदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अनंता केनी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. वाईड ऑफ वॉली लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या वरून. व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अफलातून षटकार. थँक्यू. काय फटका इथे मात्र पाहतोय अनंतच्या बॅटमध्ये स्लॉक षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची त्याचं दाखतं उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण पहिला चेंडू स्फिअर होता, परतून त्यानंतर एक चांगला लेनवर गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न केला रितेशने, परतून एकीचा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आणि अनंतच्या बॅटमध्ये पाहतोय आपण हा निघणारा पहिला षटकार. धावसंख्या 40+ इथे मात्र पाहायला मिळते, तब्बल 43 धावा. अशाच फटक्यांची आता आवश्यकता आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. हा बॉल उजव्या पुन्हा एकदा भरपूर बाहेर आहे, एवढा बाहेर की पंचांना वाईट घोषित करावा लागलाय. धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. कसा बसा हा संघ आपण पाहतोय भावाळे संघ की एका फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचतोय. मी आधीच उल्लेख केला होता की 50 पर्यंत जर धावसंख्या पोहोचली तर निश्चितच एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते, कारण गोलंदाजीमध्ये भरपूर धार आहे भावाळे टीमच्या. इतर टीमच्या गोलंदाजांनी तर प्रभावित केलंयच, परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले तर कदाचित 60 पर्यंत देखील धावसंख्या जाऊ शकते. हो, नक्कीच ती क्षमता आहे अनंताकडे, अशा प्रकारे तो स्ट्रोक खेळू शकतोय. खराब चेंडू फुल टॉस आहे, फेकून देण्याचा प्रयत्न, हा चेंडू निघून जाईल सीमेरेषेच्या पलीकडे. या षटकात निघाला हा दुसरा षटकार. गोलंदाजाकडून चुका पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वाईड हाफ वॉली होती, त्याच्यावर षटकार आला लॉंग ऑफच्या वरून आणि त्यानंतर हा तर भरपूर कमजोर बॉल होता. अनंता केणे एक जुना जाणता खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे, त्याचा जो अनुभव आहे तो त्याने पणाला लावलाय. पहा 7व्या क्रमांकावर अनंत आला आणि षटकाराबरोबरच 50 धावा देखील कंप्लीट झालेले आहेत. आपण पाहतोय की 50 धावा, येस एक्झॅक्ट 50 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडू इनिंग्स मध्ये शिल्लक आहेत, तर आता सुस्थितीत कुठेतरी जाताना दिसतोय भावाळे ए संघ. 7व्या क्रमांकावर अनंत आला होता. सुरुवातीचे बॉल अक्षय सुरेकर चांगला भेदक मारा करत होता, त्याने सन्मान देऊन खेळून काढले आणि आता जेव्हा त्याला संधी मिळते हात उघडण्याची तेव्हा मात्र मोठमोठे फटके देखील खेळतोय. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला भला मोठा षटकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक षटकार निघतायत अनंता केणेच्या बॅटमधून. असं म्हणतात की गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं बरं, तेच काहीतरी आपण पाहतोय मैदानामध्ये अनंत केणेच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच खूपच महागडा षटक इथे मात्र पाहायला मिळतो या ठिकाणी. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. अफलातून जबरदस्त फटकेबाजी. अनंता केणेने सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकलेला आहे. या शेवटच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आणि अवघ्या 3 चेंडूंमध्ये रितेशनं 20 धावा खर्च केलेल्या आहेत. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक आहे असंच वाटतंय. धावसंख्या 56, 56 धावा. अनंता केणे इज ऑन फायर. नक्कीच रितेशने आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये त्याचे 20 धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु नक्कीच अनंताचा आपण जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 21 धावांवर इथे मात्र 5 चेंडू मात्र सामोर गेलाय. जबरदस्त ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते या हाणामारीचं षटक आणि मात्र या ठिकाणी
मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार आपण पाहिला असेल ती छान होता. दुसरा षटकार पाहिला तर पूर्ण लॉलीपॉप चेंडू दिला होता ऑन साईडला फटका पाहायला मिळाला. परंतु हा षटकार जर पाहिला तर अगदी टायमिंगच्या जोरावर अगदी सरळ बॅटने लॉफ केला. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार, पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते अनंत केनेच्या बॅटमधून. ऑफसाईड ऑन साईड दोन्हीकडे चांगले फटके खेळतोय अनंता. पुढचा बॉल घेऊन रितेश कमबॅक करावा लागेल. हा बॉल थोडासा चांगला आहे परंतु तेवढाच चांगला फटका पुल केलाय. डीप मिड विकेटला अक्षय येतोय चेंडूवर. अतिशय वेगाने झेपावलाय. चेंडूची फेक देखील चांगली आहे. धावचीची संधी. ओहो हो, अनंता केणे सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. दुसरी धाव अक्षरशः चोरून पूर्ण केली आहे आणि हे करणं गरजेचं देखील आहे कारण जास्त चेंडू शिल्लक नाही. तर जेवढी जास्त स्ट्राईक अनंताकडे राहील तेवढ्या जास्त धावा या ठिकाणी आपल्याला भावाळे संघाच्या पाहायला मिळतील. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 58 या आकड्यावर. 58 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. हो नक्कीच. आता मात्र आपण म्हणू शकतो की खूप चांगली धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. मी तानाचं सुद्धा कौतुक करेन. जोपर्यंत अनंत आला नाही तोपर्यंत त्यांनी स्वतःचं घर मात्र सोडलं नाही. सुंदर चांगली या ठिकाणी दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पाहिजे की अनंताला आता मात्र या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळू शकतोय. 58 धाव फलकावर काय फटकेबाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. षटकाराचा अगदी पाऊस पाहायला मिळतोय. पुढे दबाव आता मात्र गोलंदाज रितेशवर आहे. परंतु पाहूया कमबॅक करेल का. कुटप्पाचा चेंडू या ठिकाणी संधी निर्माण झाली होती परंतु सोंदीचं मात्र या ठिकाणी सोनं करता आलं नाही. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही मिलन झाला नाही आणि त्याचमुळे पाहतो की स्वतःवर नाराज आहे फलंदाज अनंता. एवढ्या जोरात बॅट फिरवली होती की हा चेंडू जर मेडल केला असता तर मला असं वाटतं की या स्पर्धेतील कदाचित सर्वात लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला असता. मात्र तेच होतं ना, जोरात जेव्हा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा बॉडीला थोडासा झटका लागतो आणि तुमची नजर चेंडूवरून थोडीशी बाजूला होते आणि त्यामुळेच बऱ्याचदा चेंडू मिसटाईम देखील होत असतात. या ठिकाणी संपर्कच पाहायला मिळाला नाही. थोडासा कमबॅक जरूर करतोय गोलंदाज रितेश शेवटचा बॉल घेऊन या इनिंग्स मधील. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे. वाईड यॉर्कर. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फक्त 1 धाव मिळेल. जबरदस्त एक्झिक्युशन शेवटच्या बॉलवर पाहायला मिळालं. विकेट किपरनं त्यांना डायरेक्शन दिलं होतं की तुम्हाला वाईड यॉर्कर टाकायचं आहे आणि तसाच वाईड यॉर्कर टाकला. फक्त 1 धाव शेवटच्या बॉलवर परंतु जबरदस्त इनिंग्स पेश केली आहे या पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये अनंता केणे यांनी. 3 षटकारांच्या सहाय्याने आपल्या टीमसाठी 24 धावांचं योगदान दिलं आणि संघाची एकूण धावसंख्या 59. 5 षटकांमध्ये 60 धावांचं टार्गेट. हा सामना जिंकण्यासाठी जानू स्पोर्ट्स इताडे टीम समोर. जाऊया आपण लगेच पुढील सामन्याच्या टॉस कडे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी उपस्थित असतील माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ पीटीसी योगी. थँक्यू सो मच अजय. तर मित्रांनो आजच्या दिवसातील आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळाला. अचानक देवा स्पोर्ट जानवल विरुद्ध एजी स्पोर्ट वाकीपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. तर ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे जानवल गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राहुलजी कसिवले आणि त्यांचे छोटे बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. थोडंसं करेक्शन आहे. वाकीपाडा संघाचं जे नाव असणार आहे या स्पर्धेमध्ये देवा स्पोर्ट वाकीपाडा असेल. येस ओके. प्रथमतः मी तुम्ही मला नक्कीच या ठिकाणी नाण्याची माहिती करून देतो. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत मुख्य आयोजक गणेश बजाज यांची प्रतिमा एका बाजूला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळते अर्थात सावरदेव चषक त्यांची प्रतिमा आहे. तर तुम्हाला दोघांपैकी एखादा कॉल या ठिकाणी द्यायचा आहे. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. तर जानवल संघाचे कॅप्टन इथे कॉल देत आहेत. जय सावरदेव चषकाची मागणी केलेली आहे परंतु पाहूया कोणत्या बाजूने नसीब झुकेल. आलेला आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश बजाज यांची प्रतिमा आलेली आहे. तर विनिंग कॅप्टनला आपण या ठिकाणी कॅप आणि शीतपेय देणार आहोत. मी राहुलजी कशिवले यांना नक्कीच विनंती करतो की आपण विनिंग संघनायकाला एक शीतपेय थम्सअप आज कुछ तुफानी करते आणि हा तुफान खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल का वाकीपाडा संघाच्या माध्यमातून पाहूया. आणि त्यानंतर हेड कॅप आहे ती आपण विनिंग संघनायकाला या ठिकाणी द्यायची आहे. तर नक्कीच मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतोय. जाऊन पुण्याच्या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकी जे आपण जर कॉल पाहिला तर देवास्फोट वाकीपाडा संघाच्या बाजूने केलेला आहे. नाणेफेकी जिंकल्याचा जास्त आनंद आहे की हे पारितोषिक मिळाल्याचा जास्त आनंद होतोय. ओके टॉस इम्पॉर्टंट आहे तुमच्या संघासाठी. काय तुम्ही या ठिकाणी हेरलं की या खेळपट्टीवर आपण चांगली गोलंदाजी करू शकतोय की चांगली फलंदाजी करू शकतोय. गोलंदाजी करू शकतो. तर मग काय करणार टॉस जिंकला या गोलंदाजी की फलंदाजी. फिल्डिंग आहे ना. जानवल संघ पाहिला तर नक्कीच या सत्रामध्ये या परिसरामध्ये आता मात्र खेळण्यासाठी नक्कीच आतुरतेने मात्र या ठिकाणी आलेला आहे. तर त्या संघासमोर
तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी कराल आणि त्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 50 पर्यंत. त्याच्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. असा कोणता गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहे की तो चांगली गोलंदाजी करेल या मॅच मध्ये? हाय विकी आहे, आता अक्षय आहे, भावेश आहे. तुम्ही कॅप्टन आहात, तुमची भूमिका काय असेल? तर चांगला खेळावा असं. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. तर नक्की तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही मात्र टॉस गमवलेला आहे, फलंदाजी करायची आहे. किती धावांचं तुम्ही टार्गेट ठेवण्याचा एक उद्दिष्ट या ठिकाणी निर्माण करणार आहात? 50+. नक्कीच या सत्रामध्ये असं वाटतं की तुम्ही प्रथमच पहिली स्पर्धा इथे मात्र खेळतात, तर किती आनंद होतोय? आनंद होतोय आणि इथे आयोजक सुद्धा खूप छान आहे, तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी तुमच्या संघामध्ये मित्र म्हणजे पराग हा एक अनुभवी खेळाडू आहे, कारण त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. तर त्या खेळाडूकडे तुम्ही काय अपेक्षा करणार आहात या मॅच मध्ये? चांगला केलावा आणि टीमला पुढे नेऊन द्यावे. आणि या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? खूप चांगली अशी स्पर्धा आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो. तर नक्की तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला आहे देवास्फोट वाकीपाडा संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी जानवत संघाला इन्व्हाइट केला आहे फलंदाजीसाठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद योगेश. एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है भविष्य स्पोर्ट्स किरवली आयोजित जय सावरीदेव कप 2020 में. टूर्नामेंट का दूसरा मैच जय बजरंग भवाले ए और चानू स्पोर्ट्स इताड़ी के बीच में. इताड़ी टीम ने क्या कमाल की शुरुआत की थी गेंदबाजी में. पहले 4 ओवर्स बहुत ही लाजवाब रहे थे, लेकिन आखिरी ओवर में अनंता केने नाम का तूफान देखने को मिला भवाली टीम की ओर से. अनुभवी खिलाड़ी अनंता ने 24 रनों की धुआंधार पारी खेली, जिसके चलते 59 रन बनाए 5 ओवर्स में. और अब 60 रनों की चुनौती लेकर इताड़ी टीम के दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं. दोनों भी क्लासिक बैट्समैन माने जाते हैं, विशाल परटोले और उनके साथ नवनाथ. विशाल के पास स्ट्राइक, नवनाथ भोईर नॉन स्ट्राइकर से इन पर. और पहला ओवर लेकर अनंता के ने ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती. पहली गेंद, कदमों का इस्तेमाल, हवा में खेल दिया है, मिस टाइम कर बैठे और आसान सा कैच. अनंता ने कोई गलती नहीं की और पहली गेंद पर विकेट का पतन. बहुत ही खराब शुरुआत. कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन बहुत जल्दी कूद पड़े थे वहां पर. बैट्समैन को बहुत जल्दी देख लिया था अनंता ने, और उसको देखते हुए उन्होंने गेंद की लंबाई जानबूझकर कम रखी थी. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद की, उछाल अच्छा प्राप्त किया और बिल्कुल भी नियंत्रण में नजर नहीं आए वहां पर बैट्समैन विशाल परटोले. इस तरह के स्ट्रोक्स की उम्मीद शुरुआत में विशाल से नहीं थी, क्योंकि बढ़िया फ्रंट फुट पर ड्राइव्स लगाते हैं, बैकफुट पंच या फिर बैकफुट पर जो शॉट्स खेलते हैं वो देखने लायक होते हैं. लेकिन पहली गेंद पर कदमों का इस्तेमाल किया और अपना विकेट फेंक कर पेविलियन में लौटते हुए विशाल. नए बैट्समैन बीच मैदान में प्रवेश करते हुए निवृत्ति को वन डाउन खेलने के लिए भेजा गया है. अच्छी बैटिंग जरूर कर सकते हैं, क्षमता है उनके अंदर, लेकिन जिस तरह से पहला विकेट पहली गेंद पर गिरा है, कहीं ना कहीं दबाव रहेगा दोनों भी बल्लेबाजों के ऊपर. इस बीच यहाँ पर शुभ आगमन होता हुआ विनोद बजागे का, जो साई स्पोर्ट्स किरवली के बेहतरीन सलामी बल्लेबाज है, दाहिने हाथ के बैट्समैन, और उनकी ओर से पीने के पानी की व्यवस्था की गई है इस टूर्नामेंट में. आपका हार्दिक स्वागत है. आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. अनंता पहली गेंद पर विकेट प्राप्त कर चुके हैं. इस बार फिर से कैच का मौका हो सकता है. मिडॉन के खिलाड़ी गेंद के नीचे, ओह कैच ड्रॉप, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ, ये भारी पड़ सकता है. निवृत्ति को मिला है जीवन दान, लेकिन बैट्समैन काफी आक्रामक खेलने का प्रयास कर रहे हैं. मिडॉन की दिशा में जो फील्डर थे तेजस, अच्छे फील्डर है, लेकिन ये खेल है क्रिकेट का, कई बार अच्छे अच्छे खिलाड़ियों के हाथों से भी कैच छूट जाते हैं. विराट कोहली को हमने एक ही मैच में आईपीएल में देखा था, केएल राहुल के 2 कैच ड्रॉप करते हुए. उम्मीद नहीं होती है दर्शकों को कि अच्छे फील्डर्स कैच ड्रॉप करेंगे, लेकिन यही तो खूबसूरती है, यही तो महानता है इस खेल की. ये बड़ा ही निराला और महान खेल है क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट का ये भव्य टूर्नामेंट आपको देखने को मिल रहा है किरवली गांव से. भिवंडी तालुका में ये किरवली विलेज, और यहाँ पर इस पूरे परिसर में हम देखें तो क्रिकेट के काफी दीवाने, उसमें से हम भी एक. खाता खुला है 1 रन के साथ. अब स्ट्राइक नवनाथ के पास. बहुत बढ़िया गेंद, इस बार अतिरिक्त उछाल,
अपने आप को रूम देकर खेलना चाहते थे बैट्समैन। ऑफ साइड में बढ़िया खेलते हैं, कई बार देखा गया है कवर पॉइंट के ऊपर से उन्होंने छक्के जड़े अपने करियर में। उसको समझते हुए कहीं ना कहीं जो लॉन्ग ऑफ का खिलाड़ी है उसको ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ पर नहीं रखा गया है, थोड़ा एक्स्ट्रा कवर की तरफ रखा गया है। अनंता के ने अच्छी तरह से जानते हैं जो बल्लेबाजों की कमियां है, खूबियां है, उनके बारे में उनको बहुत अच्छी तरह से पता है। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, बॉलर की सिर के ऊपर से शानदार स्ट्रोक, 6 रन। दर्शनीय स्ट्रोक, आगे रखी हुई गेंद थी, लेंथ में थोड़ा सा चूक गए अनंता के ने, हाफ वाली बन गई और क्या बढ़िया प्रहार किया है, बिल्कुल बॉलर के सिर के ऊपर से। कोई मौका नहीं था किसी भी फील्डर के पास कैच करने का, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। ये पहला सिक्सर जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम के पारी का नवनाथ भोईर के बल्ले से। नवनाथ जब बैटिंग करते हैं तो दृश्य देखने लायक होता है। ज्यादातर वो प्योर क्रिकेटिंग शॉट्स खेलते हैं, स्लॉगिंग बहुत कम करते हैं और मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता है। कलात्मक क्रिकेट उनकी ओर से ज्यादा देखने को मिलता है। बैटिंग देखने का मजा ही कुछ और होता है जब नवनाथ क्रीज पर होते हैं। अगली गेंद लेकर अनंता, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार देखिए ऑफ साइड में पॉइंट के ऊपर से कट किया है हवा के रास्ते और गेंद डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, 6 रन और। अनंता ने एक ओवर में 3 छक्के लगाए, लेकिन अब अनंता के पहले ही ओवर में 2 छक्के, जबकि पहली गेंद पर उनको विकेट मिला था और उनको लगा होगा कि बैट्समैन ज्यादा दबाव में रहेंगे, ज्यादा आक्रामक खेलने का प्रयास नहीं करेंगे, लेकिन आक्रामक बैटिंग, आक्रामक रुख इख्तियार कर लिया है बैट्समैन नवनाथ भोईर ने। पहले तो बॉलर के सिर के ऊपर से छक्का जड़ा, उसके बाद जगह मिली थी, शॉर्ट एंड वाइड गेंद थी, उसको पनिश किया, पॉइंट के ऊपर से छक्का जड़ दिया। कमाल की बैटिंग करते हुए नवनाथ। एक और बढ़िया स्ट्रोक, इस बार बैकफुट पंच, गेंद जा रही है गैप में, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद पर आए हैं और जब तक फील्ड करते विकेश थोड़ा सा लेजी रहे वहां पर, जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने, 2 रन कंप्लीट किए। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी, गैप में शॉट देखने को मिला था, जबकि कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद था, उस फील्डर के थोड़ा सा सामने से निकालने में कामयाब रहे और बहुत ही बढ़िया टच में नजर आते हुए नवनाथ भोईर। पहले ओवर की समाप्ति, एक विकेट जरूर गवाया है इताड़े टीम ने, 60 रनों का पीछा कर रही है इताड़े टीम। स्कोर हुआ है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। योगेश, ये बहुत ही बढ़िया शुरुआत है खासतौर पर नवनाथ के लिए। हो नक्कीच, कारण आपण जर पाहिले तर 12च्या सरासरी धावा जोडायच्या होत्या, जे परंतु त्या सरासरीच्या अगदी पुढे आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजे 15। पहिला विकेट आपण जर पाहिलं तर कॅप्टन विशाल पट्टोलेकडनं मात्र खूप अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांना मात्र या ठिकाणी कुठेतरी कोणाची नजर लागली आणि त्याचमुळे पाहतो की पहिल्याच चेंडूर मात्र झेलबाच्या स्वरूपात बाद झाला, परंतु मी कौतुक करेन नवनाथचं, खूपच चांगली फलंदाजी करतोय, 2 षटकार त्या बॅट मध्ये पाहिले आणि मात्र त्या ठिकाणी सिंगल डबल्स वर सुद्धा पूर्णपणे वर टाकतोय। जास्त वेळ टीम मीटिंग करू नका मित्रांनो, कारण आज आम्हाला एकूण 9 मॅच इथे मात्र खेळवायचे आहेत। हा 3रा सामना पाहतोय आपण आणि जेवढा वेळ आमच्याकडे असेल तेवढा जास्तीत जास्त षटकांचे सामने सुद्धा आपल्याला मित्रांनो आज या ठिकाणी पाहायला मिळतील। तर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो, आपण जानू स्पोर्ट इताडी संघाचा विचार केला तर समीकरण पाहिलं तर 24 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 45 धाब्यांची आवश्यकता आहे। जिस तरह का स्कोर खड़ा किया है इताड़ी टीम ने, लगता है कि मैच आखिर तक काफी रोमांचक स्थिति में पहुंचेगा, लेकिन यदि ये 2 बल्लेबाज ज्यादा देर तक क्रीज पर टिक गए तो शायद मैच एक तरफा भी हो सकता है। खासतौर पर नवनाथ का विकेट काफी मूल्यवान रहेगा, बहुत महत्वपूर्ण रहेगा। 14 पर इस समय बैटिंग करते हुए निवृत्ति के पास स्ट्राइक, दूर से खेला है लेकिन गेंद को दूर भी भेज दिया है, फील्डर है वहां पर, लॉन्ग ऑफ पर कोई गलती नहीं और बैट्समैन आउट। सीधा विकेश के हाथों में कैच थमा बैठे, थोड़ा दूर से खेल बैठे थे, जिस वजह से कुछ नियंत्रण का अभाव नजर आया स्ट्रोक में। जिस तरह से खेलना चाहते थे, जितनी दूर खेलना चाहते थे उतनी दूर नहीं खेल पाए। दूर जरूर भेजा था लेकिन उतना दूर नहीं कि बाउंड्री को पार कर पाए और लॉन्ग ऑफ बाउंड्री के बिल्कुल 3-4 गज अंदर वहां पर फील्डर विकेश ने कोई गलती नहीं की, आसान सा कैच समाप्त किया और निवृत्ति 1 रन बनाकर पेविलियन की राह पर। निवृत्तीला जीवनदान मिळालं, परंतु त्याचा मात्र या ठिकाणी फायदा घेऊ शकला नाही असं वाटलं तरी नक्कीच एक चांगली इनिंग्स त्याच्याकडे पाहायला मिळेल, परंतु नक्कीच एक चांगला कमबॅक गोलंदाज राहुल कडनं पाहायला मिळतो। कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर नक्कीच 15 धावा अनंताने खर्च केले, तर परंतु नक्कीच आपल्या षटकाच्या सुरुवातीलाच पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर इथे मात्र एक विकेट्स प्राप्त करतोय। विकेश कडनं मात्र अतिशय चांगला प्रकारचा झेल पाहायला आपल्याला आणि निवृत्ती बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये,
साईनाथ। कहीं ना कहीं इताड़ी टीम का प्लान ये था कि निवृत्ति को पिंच हिटिंग के लिए भेजा जाए, क्योंकि पहला विकेट पहली ही गेंद पर विशाल आउट हुए थे। निवृत्ति को पिंच हिटिंग के लिए भेजा गया था, लेकिन नवनाथ ने अच्छी बैटिंग की है, तो कहीं ना कहीं निवृत्ति का ये उत्तरदायित्व बन रहा था कि सिंगल लेकर उनको स्ट्राइक ज्यादा से ज्यादा दे, लेकिन उन्होंने लंबा शॉट खेलने की कोशिश की और सिर्फ एक रन बनाकर पेविलियन में लौट चुके हैं। नए बैट्समैन साईनाथ आए हैं। अब ये जोड़ी खासी महत्वपूर्ण रहेगी इताड़ी टीम के लिए। आने वाले बल्लेबाजों में दैवत का आना बाकी है, लेकिन इताड़ी टीम हमेशा चाहती है जब 5 ओवर का मैच होता है तो दैवत आखिर के 2 ओवर में ही बैटिंग करे। डेथ ओवर्स में वो बड़े काम के बल्लेबाज है, लंबे लंबे हिट्स लगाते हैं। यदि दबाव बनता भी है थोड़ा सा टीम पर, तो उसमें से वो टीम को बाहर निकाल सकते हैं। अगली गेंद लेकर राहुल, राइट ओवर द विकेट। ओ मिस टाइम कर बैठे हैं, गेंदबाज खुद गेंद के नीचे और इसके साथ ही कैच ड्रॉप। ओ डायरेक्ट हिट भी जरूरी था। एक गेंद पर 2 बार बच गए नवनाथ। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये असं वाटतं की सहजसोबत झेल इथे मात्र कुठेतरी पाहायला मिळेल गोलंदाज राहुल करणं, असं वाटतं हॉट अँड वर्ल्ड इथे मात्र केला जाईल, पण नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता की निशाणा सुद्धा इथे मात्र साधता आला नाही। म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो एका चेंडूवर 2 वेळा जीवनदान फलंदाजाला दिला जातोय। कहा जाता है कि किस्मत किस्मत की बात है, लेकिन लगता है आज किस्मत नवनाथ के साथ है। कैच भी छूटा है और तीनों स्टंप्स बिल्कुल सामने थे, गेंदबाज ज्यादा दूर भी नहीं थे, लेकिन निशाना भी चूक गया। खासे निराश नजर आ रहे हैं इस समय अपने बॉलिंग मार्ग पर। युवा खिलाड़ी है राहुल, गेंदबाजी अच्छी कर रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं गलती तो हो ही गई है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक खिलाड़ी, एक लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट। पावर प्ले का ये दूसरा और अंतिम ओवर। इस बार शायद अपने कदम चूक गए हैं गेंदबाज। आमने लोनाड परिसर में मैच देखने का, कमेंट्री करने का एक अलग मजा होता है, और हमारी शुरुआत तो यही से हुई। खासतौर पर मेरी शुरुआत आर के ग्राउंड आमने से, उसके बाद इस मैदान पर भी काफी सारे टूर्नामेंट्स में कमेंट्री करने का मौका मिला। यॉर्कर की कोशिश, लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए गेंदबाज। तो स्पष्ट अब वो नजर आ रहा है कि जो कैच ड्रॉप हुआ है, रनआउट का मौका गवा दिया है, वो कहीं ना कहीं उनके माइंड में चल रहा है, जिसकी वजह से ये दिशाहीन गेंद देखने को मिली। स्कोर बढ़ता हुआ 17 रन, 60 रनों का कुल मिलाकर लक्ष्य है। टूर्नामेंट का दूसरा ये मैच है, पहला ही दिन है। उद्घाटनीय मैच हमने देखा यवई और वैजोली के बीच में, जिसको यवई टीम ने काफी आसानी से जीत लिया। ये बेहतर गेंद है, यॉर्कर लेंथ, और उसको मोड़ दिया है कलाइयों के सारे डीप स्क्वायर लेग की तरफ। दूसरे का प्रयास हो रहा है, अपील और आउट। बैट्समैन रन आउट होते हुए एक और विकेट का पतन होता हुआ यहाँ पर तीसरा झटका जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम को। साईनाथ लौटते हुए पेविलियन में। खूपच चांगला इथे मात्र या ठिकाणी क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, आणि त्याचपैकी आपण जर पाहिलं तर चांगली फेकी पाहायला मिळाली, आणि त्याच्याच मुले अनंताने मात्र योग्य त्या वेळी एष्टा उद्ध्वस्त केल्या। दुसऱ्या धावखेळीचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु नक्कीच कुठेतरी जो प्रयत्न फर्स्ट होईल, कारण साईनाथ मात्र ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय। लागणारा तिसरा झटका जानूस्पोर्ट इताडी संघाला। विशाल त्यानंतर निवृत्ती बाद झाला, आणि आता मात्र साईनाथ आणि नवीन फलंदाज आता मात्र येतोय दैवत वेलेकर। या जोडीवर आता मात्र खूप मोठी जबाबदारी असेल इताडे संघाचा। आपण जर विचार करतो जी इनिंग्स अनंताने आपल्या संघासाठी मात्र सादर केली होती, तशाच प्रकारची इनिंग्स मात्र या ठिकाणी या 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजाला मात्र ठिकाणी करावी लागेल, कारण टार्गेट पाहिले तर 60 धावांचं तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे। धावसंख्या जर पाहिली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा जोडल्या होत्या, परंतु नक्कीच राहुल या दुसऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण करून देत नाही, कारण की अचूक टप्प्यावर लेन त्याच्याकडे पाहिला, म्हणजे चुका झाल्या, परंतु नक्कीच टप्प्यावर तो वेग आहे, नियंत्रण आहे, कंट्रोल आहे, ते चांगलं पाहायला मिळालं। त्याच कारण पाहतो की आतापर्यंत 18 धावाच धावपकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इताड़ी टीम के बल्लेबाज भी कहीं ना कहीं गलतियां कर रहे हैं। एक छोर पर नवनाथ बढ़िया बैटिंग कर रहे हैं, लेकिन उनको 7 अन्य बल्लेबाजों का अभी तक के खेल में नहीं मिला है। दैवत बड़े बड़े लंबे लंबे शॉट्स खेलने में माहिर। बेहतरीन यॉर्कर और बिल्कुल स्टंप्स के सामने पगबाधा। एलबीडब्ल्यू दैवत वेलेकर इज गॉन। मित्र म्हणून या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाच्या नक्कीच हातामध्ये एक शार्क मासा लागलेला आहे जय, कारण हा सामना जर जिंकायचा असता तर दैवतला एक चांगली इनिशिएटिव्ह मात्र खेळणं गरजेचं होतं, परंतु निराश पावलाने मात्र ठिकाणी माघारी पडतो। याचं कारण
परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि राहुल खूप मोठी विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करतो. या मॅच विनिंग विकेट्स मी तर म्हणेन या ठिकाणी आणि या सामन्याचं कदाचित टर्निंग पॉईंट विकेट सुद्धा ठरू शकेल. दैवत वेलेकर क्या जबरदस्त गेंद की, परफेक्ट यॉर्कर बिल्कुल स्टंप्स की दिशा में, और उसको मोड़ना चाहते थे ऑन साइड में. दैवत ने भी इस तरह से कुछ खतरनाक यॉर्कर्स डाले थे जब वो उन्होंने गेंदबाजी की थी, तो कहीं ना कहीं उन्हीं की दवाई उनको ही पिलाई गई है. बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए राहुल 18 के स्कोर पर इताड़ी टीम ने अपना चौथा विकेट गंवा दिया है. यहाँ से और 42 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए, और लक्ष्य जो है इताड़ी टीम के लिए यहाँ से दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आ रहा है. एक बहुत ही बढ़िया पार्टनरशिप बनानी होगी, किसी ना किसी को नवनाथ का साथ देना पडेगा. हो नक्कीच नक्कीच. आणि आता मात्र पाहूया नवीन फलंदाज येतोय 6व्या क्रमांकावर आपल्या संघाला सावरण्यासाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, परंतु मिस टाइम फटका. शत्रशक तानाजी चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कोणत्या प्रकारे चूक पाहायला मिळत नाही. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय या ठिकाणी इताडे संघाला. भावाली टीम के बल्लेबाजों ने भी शुरुआती ओवर्स में गलतियां की थी, वैसी ही गलतियां दोहराते हुए यहाँ पर इताड़ी टीम के बल्लेबाज, और इससे पहले कि हम नए बल्लेबाज का नाम दर्शकों तक पहुंचाते वो आउट भी हो गए. गोरख थे 6 नंबर पर, आउट होकर पेविलियन में इस समय आराम फरमा रहे हैं. नए बैट्समैन साहिल नंबर 7 पर आए हैं. आधी टीम बहुत जल्दी पेविलियन में लौट चुकी है. 18 पर स्कोर रुका हुआ है और अब गेंदबाज हैट्रिक पर आ गए हैं. राहुल एक ही ओवर में उन्होंने 3 करारे झटके दिए हैं. लाजवाब गेंदबाजी करते हुए युवा गेंदबाज राहुल केने हैट्रिक गेंद लेकर चले. सामना करेंगे नवनाथ भोईर, और नवनाथ के बैट से भी मिस टाइम स्ट्रोक, कॉटन बॉल का अवसर, और ये कैच, रिले कैच, हैट्रिक पूरी. जय सावरीदेव कप 2020 की पहली हैट्रिक लेने वाले गेंदबाज बने हैं राहुल केने. एकामेकाला सहाय्य करू आणि झेल पकडू असा दृश्य आपण या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाजी हातामध्ये चेंडू निसट होता असं वाटतं की कुठेतरी मात्र राहुल आपल्या करिअरची मात्र विकेट्स या स्पर्धेमध्ये मात्र पूर्ण करू शकणार नाही. परंतु नक्कीच या ठिकाणी रिले झेल पाहायला आपल्याला आपण पाहिलं तर झेल समाप्त केलं योगेशच्या माध्यमातून. नक्कीच पूर्णपणे आता मात्र जे आपण म्हणू शकतो की इताडे संघ बॅकफुटला पाहायला मिळतो. या कारण कोणत्याही फलंदाजामध्ये पाहिली तर पार्टनरशिप झाली नाही असं वाटलं की नवनाथला एखादा फलंदाज सहाय्य करेल, परंतु नक्कीच नवनाथच्याच बॅटमध्ये एक चुकीचा शॉट फटका पाहिला आपण, आणि मात्र नवनाथ सुद्धा या ठिकाणी एक मोठी इनिंग सादर करू शकला नाही आणि 15 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परततोय. धावसंख्या स्थिर आहे 6 गडी बाद, फक्त आणि फक्त 18 धावा. राहुल ने इताड़ी टीम की पारी को पूरी तरह से सुरंग लगा दिया है. एक के बाद एक करारे झटके. कितनी जरूरत थी योगेश इस तरह का स्ट्रोक खेलने की नवनाथ को. पहले ही 5 विकेट्स गिर गए थे, लगातार बैट्समैन आउट हो रहे थे. नवनाथ को अच्छा स्टार्ट मिला था, लेकिन वो भी अपना धैर्य खो बैठे. उनके धैर्य की सही मायनों में परीक्षा थी. आप 15 पर बैटिंग कर रहे हो, 5 गेंदों का सामना किया था, अन्य बैट्समैन 0 पर ही ज्यादातर आउट हो रहे हैं, तो ऐसे में चाहिए था कि एक सिरा संभाल कर रखे, जैसे अनंता ने कार्य किया था. थोड़ा संभल कर खेले थे शुरुआत में, और बाद में यदि 2 ओवर में 15 का भी औसत आता तो वो बना सकते थे, क्षमता थी, लेकिन नहीं, जल्दबाजी की और जल्दबाजी का शिकार बने. 6 विकेट्स गिर चुके हैं, 18 रन बने हैं. नया ओवर लेकर विकेश, एक और खतरनाक गेंदबाज भवाली टीम की ओर से. बढ़िया गेंद, गुडलिन स्पॉट से थोड़ी ऊपर उठती हुई गेंद थी. बैट्समैन टेंटेटिव लगे. दोनों भी नए बल्लेबाज एक क्रीज पर, साहिल और रोहन के पास इस समय स्ट्राइक. चॅम्पियन संघाचा इथे मात्र एक चॅम्पियन क्रिकेट पाहायला मिळतो या भावाली संघाच्या माध्यमातून. कारण फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभी केली या मॅच मध्ये, आणि मात्र त्या चांगल्या प्रकारे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र लोअर फुटा चेंडू ऑन ट्राय पाहायला मिळतो. या चेंडू जातो या लॉंगॉनच्या दिशेने. जोगेंद्र आहेत त्या ठिकाणी, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. फक्त सिंगलच धाव पाहायला मिळाली, आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र संत गतीने या ठिकाणी धावफलक बराच वेळ थांबला होता, आणि आता मात्र एका धावेने पुढे जाईल 19 या आकड्यावर. यानंतर पुढची मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. अचानक देवास्फोट जानवाल विरुद्ध देवास्फोट वाकीपाडा. परंतु ही मॅच पर नक्कीच आपण पाहिलं तर कुठे दबदबा निर्माण केला जातो या भावाली संघाच्या माध्यमातून. इथे मात्र या ठिकाणी इन्स्टाईट एज चेंडू जातो या ठिकाणी ऑन साईडला. ताकद मात्र झुकली नाही, आणि नक्कीच कुठेतरी कॉन्फिडन्स फटका सुद्धा पाहायला मिळत नाही, कारण फलंदाज साहिल हा यंगस्टार आहे, आणि कुठेतरी मात्र अनुभवाची उणीव आपल्याला नक्कीच या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. आणि आता मात्र धावसंख्या पुढे जाते या 20 या धावसंख्येवर.
दोनों भी वैसे देखा जाए तो युवा खिलाड़ी है, ज्यादा मौके बल्लेबाजी के मिलते नहीं, आज मौका मिला है, चुनौती भी है। सामने ड्राइव किया, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी क्या पहुंच पाएंगे? जी नहीं। लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर के दोनों खिलाड़ियों के थोड़ी आगे जाकर गिरी है, दोनों के बीच में, और इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का मौका था बैट्समैन के पास। बाईस पर 6। नाजुक अवस्था है इस मैच में जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम की। 60 रनों का पीछा किया जा रहा है। विकेट चले एक बार फिर से दाहिने से और द विकेट। इस बार टॉपेज है, शॉर्ट फाइन लेग के ऊपर से गेंद जा रही है डीप फाइन लेग की दिशा में। इसमें कुछ रन्स जरूर मिल जाएंगे और इतने रन्स मिल जाएंगे कि अंपायर को इशारा करना पड़ेगा 4 रनों का। चौका। चौका जरूर मिला है, लेकिन इस स्ट्रोक में ज्यादा आत्मविश्वास नहीं था, लेकिन फिर भी कई बार ऐसा होता है, इस तरह के भी रन्स मिलते हैं तो बैट्समैन का थोड़ा सा आत्मविश्वास बढ़ जाता है कि रन्स मिले हैं, चौका मिला है। 4 रन बहुत अच्छे रन होते हैं। स्कोर 26 पर पहुंच चुका है। शायद इसके बाद थोड़े आत्मविश्वास से भरे स्ट्रोक्स देखने को मिल सकते हैं। लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है क्रीज पर 7वें और 8वें नंबर के साहिल और रोहन। अभी भी 34 रन और चाहिए जीतने के लिए। इस बार स्विंग एंड मिस, अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, लाइन बहुत बढ़िया और अच्छी रफ्तार के साथ करते हैं। समक भावाले ए टीम का सवाल है विकेश, और इसके साथ ही विकेश का ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर के बाद मात्र 26 रन बने हैं 6 विकेटों के नुकसान पर जानू स्पोर्ट्स इताड़े। आणि आपण जर पाहिले तर 12च्या सरासरी धावा जोडायच्या आता, परंतु नक्कीच 3 षटकामध्ये इथे मात्र फक्त इताडी संघ 26 धावा जोडू शकला. कारण याचं कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ पाहिलं तर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये होता इताडी संघ, कारण 15 धावा आल्या होत्या, परंतु नक्कीच काय षटक हाताला राहुलने आपल्या करिअरची सुरुवात आपण जर पाहिली तर नक्कीच कुठेतरी मात्र वाटतं की या चांगला परफॉर्मन्स असेल, कारण 3 विकेट प्राप्त केल्या आणि हॅट्रिक पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार करता विकेशने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्याच कारणाने आपण पाहतो की थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतोय इताडे संघ. आता मात्र डू और डा स्थिती असणार आहे, कारण अजूनही तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडूमध्ये तुम्हाला 34 धावा जोडायच्या आहेत. फटका अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने शत्रक्षक सज्ज आहे विकेश आणि कोणत्या प्रकारे चूक करत नाही. साहिल इथे मात्र माघारी परततोय. फलंदाज बाद. अब तो बल्लेबाजों के सामने और कोई चारा भी नहीं बचा है कि लंबे शॉट्स खेलने हैं। कोशिश की थी, थोड़ा दूर से खेल बैठे और पूरी तरह से मिडल नहीं कर पाए थे। बढ़िया कैच लॉन्ग ऑफ की दिशा में विकेश है, और विकेश के हाथों से ज्यादा कैचेस छूटते भी नहीं है। बहुत ही जबरदस्त हारफन मौला खिलाड़ी है। हालांकि बल्ले से कुछ खास योगदान नहीं दे पाए इस मैच में, लेकिन गेंदबाजी और फील्डिंग में जबरदस्त योगदान। क्या कमाल का ये मैच पलटा है। जब शुरुआत हुई थी 26 पर 6 विकेट गवा दिए थे भावाली टीम ने। ऐसे लग रहा था कि 40 रन भी नहीं बनेंगे, लेकिन अनंता की शानदार पारी देखने को मिली, जबरदस्त वापसी की, और उसके बाद गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की है। जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. पाऊलांवर पाऊल ठेवून इथे मात्र ठिकाणी विकेश हे मात्र गोलंदाजी चांगली टाकली, परंतु त्यानंतर आपल्या स्पेल मधील दुसरं षटक इथे मात्र राहुल हाताळतोय. आतापर्यंत या मॅच मध्ये राहुलने 5 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. काय गोलंदाजी इथे मात्र ठिकाणी साकारतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स प्राप्त केल्या आणि आता मात्र या षटकाची सुरुवात प्राप्त केली. इथे मात्र अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पीड सुद्धा चांगला पाहायला मिळतोय, परंतु त्यापेक्षा अधिक चांगलं क्षेत्ररक्षण विकेशकडे पाहतोय आपण. आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक टीमवर्क अजय या भावाले संघाचं या मॅच मध्ये पाहायला मिळालं, कारण पहिले तर सुरुवात खराब झाली, परंतु नक्कीच कुठेतरी अनंताने आपल्या संघाला सावरलं. त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर सुरुवात सुद्धा खराब पडली अनंताकडनं, परंतु त्यानंतर राहुलचा एक चांगला स्पेल पाहायला मिळाला आणि राहुलला 7 लाभली ती आउटफील्ड मध्ये. एक और करारा ड्राइव इसी बीच, और इस बार सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑफ पर लगातार अच्छा क्षेत्ररक्षण करते हुए विकेश अपनी टीम के लिए जी हाँ एक अलग स्तर पर अब पहुंच गई है भवाली टीम. जिस तरह से शुरुआत हुई थी, शुरुआत में पूरी तरह से बैकफुट पर थी, लेकिन जैसे ही अनंता के बैट से बड़े शॉट्स निकलने शुरू हुए, खिलाड़ियों में एक अलग प्रकार का आत्मविश्वास जाग गया, और वो अब ऑनफील्ड हमें देखने को मिल रहा है. राहुल की अगली गेंद, एक और बढ़िया गेंद, इस बार बैक टू द बॉलर, कोई रन नहीं मिलेगा. अक्षय के पास स्ट्राइक है. अक्षय ने गेंदबाजी लाजवाब की अपनी टीम के लिए. 2 ओवर में 14 रन देकर 4 विकेट्स चटकाए थे, लेकिन टॉप ऑर्डर के जो बल्लेबाज थे और मिडिल ऑर्डर के बल्लेबाज सभी ने निराश किया. केवल नवनाथ ने 15 रन बनाए थे, उसके अलावा विशाल, दैवत, साईनाथ इन्होंने निराश किया. बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, बीट किया बैट्समैन को
और इसके साथ ही एक और बेहतरीन ओवर की समाप्ति होती हुई केवल औपचारिकताएं मात्र शेष नजर आ रही है इस मैच में। जिस तरह से खेल चल रहा है, 29 रन बने हैं और आखिरी ओवर में 31 रनों की जरूरत है। हालांकि ये रन भी बन सकते हैं, लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है, जिस तरह से हम बैटिंग देख रहे हैं, लगता नहीं है की बनेंगे। कोणी की आपण एवढे म्हणू शकतो मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्वच गोष्टी शक्य आहेत. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात आहे, आपण नक्कीच या ठिकाणी कोणतीही भविष्यवाणी करू शकणार नाही. परंतु पाहूया असा एक चमत्कार खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय का. 6 चेंडू विजयासाठी 31 धाबींची गरज आणि गोलंदाज मात्र नक्कीच सज्ज होते अंतिम षटकासाठी अविनाश. अविनाश पाहिलं तर नक्कीच फलंदाजीमध्ये सुरुवात चांगली केली होती, परंतु कुठे धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्या संघासाठी या ठिकाणी सादर करतोय. रायट्या मारतो विकेटने आपल्या षटकाला सुरुवात आणि पहिलाच चेंडू कुठेतरी चुकीचा पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. स्वेर चेंडू आहे कारण उजव्या दिशेला खूपच बाहेर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज आणि नक्कीच अजय तो एक प्रश्न छेडला होता. या परिसरामध्ये खूप चांगली कॉमेंट करण्यासाठी मजा येते. याचं कारण मी सांगू शकतो क्राऊड क्रीडा रसिकांचं फार चांगलं योगदान असू द्या, कुठेही स्पर्धा असू द्या, या परिसरामध्ये क्रीडा रसिक हजारोच्या संख्येने त्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत असतात. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने। और पहली गेंद से हम देख रहे हैं कि मैदान के इर्द गिर्द काफी अच्छा संख्या में दर्शक मौजूद है। इस बार खींच लिया है, ऑन साइड में पुल किया, सीधे फील्डर के पास, बढ़िया कैच। एक और विकेट का पतन होता हुआ। नक्कीच फटक्यामध्ये ताकद झोकली नाही आणि मात्र या मॅच मध्ये दुसरा झेल टिपतोय. त्याच दिशेने तानाजी विजयाकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही. भावाडी संघ अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी कार्पेटचे सहाणे जातोय. पुन्हा एकदा तानाजी त्या ठिकाणी सज्ज आहेत. असं वाटतं की तानाजी आणि चेंडूमध्ये चांगली फारशी मैत्री आहे. धावचीची संधी निर्माण होतोय आणि सहजपणे एष्ट्या गोलंदाजीने इथे मात्र वाकवल्या. अजून एक झटका जानू स्पोर्ट इताडी संघाला. इस मैच में ऐसे लग रहा था कि भवाली टीम ऑल आउट हो जाएगी, लेकिन अब देखिए कैसा पासा पलट गया है। इताडी टीम ने अपना 9वां विकेट गवा दिया है और उनके पूरे ओवर्स खेलने के लाले पड़े हुए हैं। यही है क्रिकेट। फुल टॉस हवा में लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑफ पर फील्डर है और कैच ड्रॉप हुआ इस बार गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। नक्कीच झेले पकडे थोडंसं पुढे गेला विकेश, कारण आपण जर चुकीचा अनुमान त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु नक्कीच चेंडू सीमेरेषे पलीकडे पाहिला आपण 4 धावांसाठी. परंतु नक्कीच या फटक्यांसाठी पाहिलं तर खूपच उशिरा झालेला आहे, कारण या फटक्यांची अगोदरच गरज होती इताडे संघाला आणि आता मात्र संत गतीने एक धाव पूर्ण केली जाते. असं वाटलं तर एक चांगले मॅच प्रेक्षण पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यबळ संघ होते. परंतु नक्कीच पूर्णपणे निराश केलं जानू स्पोर्ट इताडे संघाने या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिकांना. ऐसी गलतियां कई बार हुई है इताडी टीम से। जितना जो मैच उनको चाहिए वो मैच वो हार जाते हैं। ये पहली बार नहीं हो रहा है, ऐसा कई बार हो चुका है। तो कहीं ना कहीं इसके बारे में सोचना होगा। जो उनके अनुभवी खिलाड़ी है उनको खासतौर पर जिम्मेदारी लेनी होगी। बड़े मैच में आपको बड़ा प्रदर्शन करना होगा। ऐसे नहीं कि आप गैर जिम्मेदाराना तरीके से बैटिंग करोगे तो काम बन जाएगा। कहीं ना कहीं बल्लेबाजों ने, मैं समझता हूं कि गैर जिम्मेदाराना तरीके से बैटिंग की है। रिवर्स स्वीप की कोशिश इस बार बीट हुए बैट्समैन और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ। आखिरकार इस मैच को जीत लिया है जय बजरंग भवाले ए टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग स्पोर्ट्स भवाले एंड हार्ड लक जानू स्पोर्ट्स इताडे। थँक्यू सो मच. तर नक्कीच विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरले संघाचं कौतुक. तुम्हाला नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता मात्र जाऊया आपण मॅन ऑफ